काल झालेल्या निकालामध्ये पंढरपूर येथील भव्य मिरवणूक चालू असताना एका छोट्या मुलाने आपल्या आईच्या विजयाचा जल्लोष दंड थापटून केला. तोच भालके कुटुंबातील पुढील भविष्य सांभाळणारा छोटासा तरुण आपल्या सोबत आहे. काय तुझं नाव काय? माझं नाव शौर्य तेज भगीरथ भालके आहे. मी 5वीत आहे आता. कुठल्या शाळेत जातो काय? मी आर्यन पब्लिक स्कूल पंढरपूर जातो. काल काय कशाची मिरवणूक होती? काल विजय मिरवणूक होती. कशाची? कुठल्या विजयाची होती काय माहिती? नगरपालिका नगर परिषद झाली. त्यात माझी आई नानांना कसं गोरगरीब जनतेने आशीर्वाद देऊन निवडून आणलं, तसंच माझ्या आईला गोरगरीब जनतेने आशीर्वाद देऊन निवडून आणलं आणि नगराध्यक्ष केलं. तर त्याची मिरवणूक होती. त्या मिरवणूक होते. काल कसा तुला आनंद झाला? कसा दंड तो पडला आता दाखवतोय काय? काय आता तू 5वीला आहे, पुढचं काय तुझं काय अभ्यासातलं काय विजन आहे का? तुला राजकारणात यायचं आहे? काय वाटतंय तुला? ते आमची जनता ठरवणार. राजकारणात यायचं आहे का कसं, जनताच आमचे प्रमुख आहे, तीच ठरवणार. नानांची काय आठवण आहे? कुठला प्रसंग आठवतो काय नानांच्या आठवणीतला काय? तो फोटो दाखवतो. नानांनी पहिल्यांदा लंगोट बांधलेला वाला. आणि अजून खूप आठवणी आहेत. नानांची स्टाईल, दाढी, टोपी, हाबडा सगळं. नानांना कुस्तीची आवड होती, तशी तुला कुस्तीची आवड आहे? आधीपासूनच आहे. आधीपासून आहे. अभ्यासात जास्त रमतं का कुस्त्यात जास्त रमतं? दोन्हीत. राजकारण कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. भविष्यात यायची इच्छा आहे? नानांसारखं व्हायची इच्छा आहे? आईसारखं, नानासारखं? नाही, ते जनता ठरवणार ना. माझ्यापाशी काय बघितला की आपण हुशार असतानाही जनतेवरती अजूनही विश्वास नाना जसे ठेवते तसा त्यांचा नातू त्यांच्या पायावर पाय देताना दिसत आहे. सरकोलीतून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी.